नमस्कार मित्रांनो, मी कुणाल भाऊसर तुमच्यासाठी घेऊन आलो आहे सहज सोप्या मराठी भाषेमध्ये फॉरेक्स मार्केट। तर हा व्हिडिओ आहे डे 6 ऑफ फॉरेक्स लर्निंग। तर या व्हिडिओमध्ये आपण मेटाट्रेडर 5 मध्ये आपला ट्रेडिंग सेटअप लावणार आहे। आपण मेटाट्रेडर 5 मध्ये इंडिकेटर कशा पद्धतीने लावावं याची माहिती घेणार आहोत। सगळ्यात आधी मेटाट्रेडर ओपन केल्यानंतर आपल्याला इथे चार्ट्स या बटनावर क्लिक करायचं आहे। मी चार्ट्स इथे बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने इंटरफेस ओपन झाला। ह्याच्यामध्ये आपल्याला RSI लावायचा आहे आणि RSI मध्ये मूव्हिंग ॲव्हरेज हे दोन इंडिकेटर लावायचं आहे आणि RSIचं लेवल्स इथे आपल्याला प्लॉट करायचं आहे। मग बघा इथे कशा पद्धतीने लावायचं आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। आपले पूर्ण स्ट्रॅटेजी सेटअप्स आपल्याला इकडे भेटणार आहे। तर सगळ्यात आधी आपल्याला ह्या ठिकाणी यायचं आहे। ह्या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला इथे तुम्ही बघू शकतात इथे ऑप्शन आहे मेन चार्ट। या मेन चार्टवर आपल्याला काय करायचं आहे, ह्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला RSI बघायचं आहे। इथे तुम्ही खालती गेले तर तुम्हाला इथे बघा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स दिसलं। याच्यावर तुम्ही काय केलं, याच्यावर तुम्ही क्लिक केलं। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे लेवल्स ड्रॉ करायचं। लेवल्स तुम्ही बघू शकता इथे लेवल्स आहे। इथे लेवल्स आपल्याला काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे। या पेन्सिल या बटनावर मी क्लिक करणार। पेन्सिल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकतात इथे प्लसची साइन आहे। या प्लसवर मी इथे क्लिक करणार। 4 ते 5 वेळेस मी या प्लसवर क्लिक केलं। बघा इथे इथे लेवल्स आले। आता मला इथे लेवल्स ड्रॉ करायचं आहे। सगळ्यात आधी मी काय करेन, इकडे लेवल्स ड्रॉ करेन। इथे लिहेल 70, त्यानंतर इकडे लिहेल 80, इकडे लिहेल 45, इथे लिहिणार 50, इथे लिहिणार 55, इथे लिहिणार मी 30 आणि इथे लिहिणार 20। अशा पद्धतीने मी इथे काय करणार, लेवल्स लिहून घेणार। ओके, इथे शून्याच्या जागेवर मला 70, 80, 45, 50, 55, 30, 20 असं मला काय करायचं, लिहून घ्यायचं आहे। हे सर्व लिहिल्यानंतर मला इकडे काही डेटा लिहायचा आहे। तुम्ही इथे बघू शकता 50च्या ठिकाणी मला लिहायचं आहे नो ट्रेडिंग झोन। नो ट्रेडिंग झोन हे मला इथे लिहायचं आहे। इकडे 70 या ठिकाणी मला लिहायचं आहे सेल 1, 80 या ठिकाणी लिहायचं आहे सेल 2। म्हणजे आपण RSIचं लेवल प्लॉट करतोय। 70-80 ठिकाणी असेल RSI तर आपल्याला सेलचा ऑप्शन तो सांगतोय आणि इथे जर 20 आणि 30 ला असेल तर इथे आपल्याला लिहायचं बाय 1 आणि बाय 2। हे सगळं इथे तुम्हाला लिहून घ्यायचं आहे। अतिशय सोपा शब्द सांगतोय, एकदाच लिहायचं आहे ते तिथे सेव्ह होणार आहे। मला घडी-घडी पर्सनली तुम्हाला मेसेज करून विचारण्याची गरज पडणार नाही। तुम्हाला स्वतःच्या पायावर चालायचं आहे। माझ्यावर तुम्ही किती डिपेंड राहणार आहे। तर तुम्हाला स्वतःला शिकायचं। मी फक्त तुम्हाला एक मेंटर म्हणून, मार्गदर्शक म्हणून तुम्हाला गाईड करेल। तुम्ही इथे बघू शकतात मी इथे 70, 80 त्याच्या लेवल्स टाकल्या। 50ला म्हटलं नो ट्रेडिंग झोन आणि 30 आणि 20 ठिकाणी म्हटलं बाय 1 बाय 2। अशा पद्धतीने माझे इथे लेवल्स टाकून झालेले आहे। आता मला काय करायचं आहे, मला आता बॅक यायचं आहे। मी इथे बॅक आलो आणि मी काय केलं, इथे सेव्ह करून घेतलं। सेव्ह तुम्ही बघू शकतात मी काय केलं, सेव्ह केलं। ओके, सेव्ह केल्यानंतर मी चार्ट्स बघितले तर तुम्ही इथे बघू शकता चार्ट्समध्ये इथे RSI लागलेला आहे आणि या ज्या लाईन्स आहे या डॉटेड आहे। मला ह्या गर्द करायचा म्हणजे थोड्या लाईन्स मला वाढवायचा आहे। मी परत इथे जाणार। इकडे आल्यानंतर मी परत RSIवर क्लिक करणार। RSIवर क्लिक केल्यानंतर मी इथे पेन्सिल या ठिकाणी जाणार। पेन्सिल या ठिकाणी गेल्यानंतर मी काय करणार, इथे क्लिक करणार। म्हणजे हे डॉटेड लाईन माझ्या कसा केला, मी इथे डार्क करून घेतला आणि मी काय केलं, याचं थोडं कलर इकडे त्याचं जे विड्थ आहे ती मी हिला थोडी वाढवून घेतली। ओके, तुम्ही इथे बघू शकतात मी 2 वर ठेवले इथे। म्हणजे आता माझं हे जे RSI आहे ते मला इथे स्ट्रॉंग दिसणार। मी आता बॅक केलं आणि मी परत काय केलं, मी परत सेव्ह करून घेतलं। हे बघा मी इथे सेव्ह केलं। आता मी बॅक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात बघा ह्या लाईन्स मला आता थोड्या डार्क दिसून राहिलेल्या आहे आणि इथे काय लिहिलेलं आहे सेल 2, सेल 1 म्हणजे RSI जर या रेंजमध्ये आला तर आपल्याला सेल करायचा विचार करायचा आहे। RSI जर बाय 1 बाय 2 च्या रेंजमध्ये आला तर आपल्याला बाय करायचा विचार करायचा आहे। ओके, आणि RSI जर ह्या पट्ट्यामध्ये फिरतोय 45 ते 55 मध्ये RSI आहे तर या पट्ट्यामध्ये काय आहे, तर नो ट्रेडिंग झोन म्हणजे आपल्याला ट्रेड करायचा नाहीये। तुम्ही इथे बघू शकतात RSI कुठे इथे बाय झोनला आहे। मग बघा इकडनं अप साइडला मूव्हमेंट झालेली आहे। आता नो ट्रेडिंग झोनमध्ये तुम्हाला RSI मध्ये ट्रेड करायचं नाही। परत RSI इथे बाय झोनला आला। इकडनं परत आपल्याला एक मूव्हमेंट भेटली। इकडनं RSI वर चाललाय। इकडनं पण आपल्याला अप साइडला एक मोठी मूव्हमेंट भेटली। ओके, जवळपास 44-23 वरून जवळपास 44-68 आसपास गोल्डमध्ये मूव्हमेंट तुम्हाला झालेली दिसणार। पण आपल्याला RSI सोबत बाकी पण इथं इंडिकेटर लावायचा आहे। सगळ्यात आधी आपल्याला RSI मध्ये एक मूव्हिंग ॲव्हरेज ॲड करायचा आहे। मग आपण
इथे गेलो. परत आपल्याला इथे गेल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला इथे इंडिकेटर विंडो 1 याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे मूव्हिंग ॲव्हरेजवर क्लिक करायचं. कुठे? मूव्हिंग ॲव्हरेजवर. तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला पिरियडच्या ठिकाणी 14 करायचं आहे. त्यानंतर मेथडमध्ये आपल्याला सिंपल ठेवायचं आहे. मेथडवर मी क्लिक केलं आणि तिथे मी काय केलं? सिंपल ठेवलं. त्यानंतर आपल्याला इथे आपण आलो आणि इथे काय लिहायचं, इथे आपल्याला फर्स्ट इंडिकेटर डेटा असं लिहायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, इथे सेव्ह करून घ्यायचं आहे. ओके. तर आता आपण आर-एस-आय लावला आहे. आर-एस-आयमध्ये मूव्हिंग ॲव्हरेज लावलेला आहे आणि आता आपण जर चार्ट्सवर गेलो, चार्ट्सवर गेल्यानंतर आपल्याला इथे दिसेल, की आपल्या आर-एस-आयमध्ये इथे एक लाईन ॲड झालेली आहे. ओके. याचा उपयोग आपल्याला इथे पुढे आपल्या सेटअपमध्ये होणार आहे. आपण थोडक्यात सेटअप बघूयात. आपल्या सेटअपमध्ये आर-एस-आय असणार आहे आणि सोबत मूव्हिंग ॲव्हरेज असणार आहे. ओके. दोघांचं क्रॉसओव्हर झालं आणि जर आपल्याला या साईडला क्रॉसओव्हर भेटून गेलं, तर वरच्या साईडला मूव्हमेंट होईल. आपल्याला या साईडला दोघी लाईनीचं क्रॉसओव्हर झालं, तर खालच्या साईडला मूव्हमेंट होईल. ओके. हे झालं आपलं आर-एस-आयचं. आता आपल्याला मूव्हिंग ॲव्हरेज लावायचं आहे. मूव्हिंग ॲव्हरेज लावताना आपण कुठे जाणार? परत या ठिकाणी जाणार. या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला मेन चार्टवर मूव्हिंग लावायचं आहे. इथे इंडिकेटर विंडोमध्ये काय आर-एस-आय आहे, म्हणजे इथे जर मी लावलं तर आर-एस-आयवर माझं सगळे इंडिकेटर लागणार. म्हणून मला काय करायचं आहे? मेन चार्टवर लावायचं. मेन चार्टवर मी क्लिक केलं. इथे मी परत मूव्हिंग ॲव्हरेजवर क्लिक केलं आणि इथे आता मी काय करतोय? इथे मूव्हिंग ॲव्हरेजच्या ठिकाणी 14च्या जागा मी किती करतो इथे? इथे 5 करतोय. ओके. इथे मी 5 केलं. ओके. आणि हे जसं आहे तसंच ठेवलं. मेथड सिंपल ठेवली आणि अप्लाय टू क्लोज ठेवलं आणि मी काय केलं इथे सेव्ह केलं. मला वाटलं कलर चेंज करायचं, मी इथनं कलर पण चेंज करू शकतो. मी काय केलं इथे सेव्ह केलं. ओके. तर मग बघा इथे माझा एक 5 मूव्हिंग ॲव्हरेज ॲड झालेला आहे. आता मला काय करायचं आहे? इथे मला अजून एक मूव्हिंग ॲव्हरेज लावायचा आहे. मी इथे परत गेलो. मी इथे आलो आणि इथे मी काय केलं? प्लस साइनवर गेलो इथे एफ-एक्सला आणि इथे परत एक मूव्हिंग ॲव्हरेज लावला. इथे लिहिलं मी 13 मूव्हिंग ॲव्हरेज. बघा इथे मी 13 लिहिलं आणि मला वाटतंय की कलर चेंज करावा. म्हणून याच्यावर गेलो आणि मी इथे निळा कलर घेतला आणि इथे काय केलं? मी ओकेवर क्लिक केलं. आता इथे निळा कलर लागलेला आहे आणि आता मला इथे काय करायचं? सेव्ह करायचं. बघा माझा 13 मूव्हिंग ॲव्हरेज सुद्धा इथे झालाय. बघा इथे 5 आणि 13चं क्रॉसओव्हर झालेलं आहे. आता मला इथे अजून एक इंडिकेटर लावायचं आहे. त्याचं नाव आहे मूव्हिंग ॲव्हरेज 21. मला परत इकडे जायचं आहे. मी इथे आलो आणि इथे परत एक इंडिकेटर लावलं मूव्हिंग ॲव्हरेज 21. ओके. आणि काय केलं? मी इथे सेव्ह केलं. ओके. क्लिअर? तर इथे बघा मी इथे ॲव्हरेजवर आलो आणि इथे माझं 21 मूव्हिंग ॲव्हरेज लावला आहे. पण इथे कलर निळा आहे. मी इथे परत क्लिक करतो आणि इथे मी कलर दुसरा घेतो, म्हणजे माझं कन्फ्युजन होणार नाही. मी इथे काय कलर घेतला, इथे मी याचा कलर मी इथे हा घेतला पर्पल. ओके. तर पर्पलवर क्लिक करून मी काय केलं? ओके केलं. आता इथे बघा इथे मी सेव्ह करतोय आणि बॅक केलं. तर इथे बघा माझे 3 इंडिकेटर लागलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. हा लाल 5 मूव्हिंग ॲव्हरेजचा आहे. हा ब्लू आहे तो माझा 13 मूव्हिंग ॲव्हरेजचा आहे आणि हा जो पर्पल आहे तो माझा 21 मूव्हिंग ॲव्हरेजचा इंडिकेटर आहे. म्हणजे मी 5 मूव्हिंग ॲव्हरेज लावला, 13 मूव्हिंग ॲव्हरेज लावला आणि 21 मूव्हिंग ॲव्हरेज लावला. जेव्हा 5 मूव्हिंग ॲव्हरेज 21 मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस करेल, तेव्हा आपल्याला काय करायचं आहे? तेव्हा आपल्याला एंट्री करायची आहे. मग आपण बाय साइडला पण एंट्री करू शकतो आणि सेल साइडला पण एंट्री करू शकतो. आणि एंट्री केल्यानंतर 13 मूव्हिंग ॲव्हरेज आपला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. तुम्ही इथे बघू शकतात, इथे 5 या लाल कलरच्या मूव्हिंग ॲव्हरेजने 21 या मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केलेला आहे आणि इथे क्रॉसिंग झाल्यानंतर हा जो 13 माझा मूव्हिंग ॲव्हरेज आहे, हा माझा सपोर्ट म्हणून काम करणार आहे. बघा या 5 मूव्हिंग ॲव्हरेजला पकडत वर मार्केट चाललंय आणि हा खालती आला आणि या 13 मूव्हिंग ॲव्हरेजला याने टच केला आणि इकडनं वर जायला पाहिजे होता, पण वर न जाता तो खालती आला. मग मी काय केलं? इथपर्यंत माझा स्टॉप लॉस ट्रेल केला किंवा मी इथे काय केलं? एक्झिट करून टाकलं. थोडक्यात आपला सेटअप आहे 3 मूव्हिंग ॲव्हरेज 5, 13 आणि 21. 5 मिनिटाचा टाईम फ्रेमला आपल्याला बघायचा आहे. 1 तासला पण आपण बघू शकतो. 4 तासला पण आपण बघू शकतो आणि आपल्याला सोबत काय वापरायचं? आर-एस-आय प्लस मूव्हिंग ॲव्हरेजचं कन्फर्मेशन. ओके. मी जर याला 1 तासवर लावलं, याला 1 तासवर मी जर क्लिक केलं, तुम्ही इथे बघू शकतात 1 तासमध्ये इथे बघा इथे क्रॉसओव्हर झालेलं आहे. 5 या मूव्हिंग ॲव्हरेजने 21 या मूव्हिंग ॲव्हरेजला क्रॉस केलेलं आहे आणि कंटिन्युअसली इथनं गोल्ड फॉल होतोय आणि इथे पण काय झालेलं आहे? इथे पण क्रॉसओव्हर झालेलं आहे. मग तुम्ही इथे बघू शकतात, इथे मध्ये 5 मूव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घेत तो खाली चाललेला आहे आणि इथे 13 मूव्हिंग ॲव्हरेज जवळ आला आणि मग आपण काय केली? इथे आपली एंट्री
क्लोज केली आणि त्यानंतर आपण इथे बघू शकतो की इथे बाय झोनला RSI आहे आणि यांचा क्रॉसओव्हर इकडे झालेला आहे. म्हणजे इथे पण आपल्याला कन्फर्मेशन भेटतंय की इकडनं गोल्ड परत वर जाणार. मग आपण इथे बाय साइडची एंट्री केली. इथे आपण बाय साइडची एंट्री केली. तुम्ही इथे बघू शकता आपल्याला इकडनं ही मूव्हमेंट इथे भेटलेली आहे. ओके. तर तुम्ही इथे 3 मूव्हिंग एव्हरेजवर काम करू शकतात. हे 3 मूव्हिंग एव्हरेज खूप चांगल्या पद्धतीने काम करतात किंवा तुम्ही इथे RSI नुसार पण काम करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण इथे मूव्हिंग एव्हरेज लावलंय. तुम्हाला वाटतंय की मूव्हिंग एव्हरेज स्टॉप करायचं आहे. इथे गेले आणि इथे तुम्ही मूव्हिंग एव्हरेज स्टॉप केलं. हे बघा हे 5चं होतं, हे 13चं होतं, 21चं होतं. तर 13 मूव्हिंग एव्हरेज तुम्ही इथे स्टॉप केला. बघा इथे आता 2च मूव्हिंग एव्हरेज दिसेल 5 आणि 21चं. ओके. तुम्हाला जे लावायचं ते तुम्ही इथे लावू शकता. तुमच्या पद्धतीने तुम्ही हँडल करू शकता. टाईम फ्रेम चेंज करायची 5 मिनिटाची टाईम फ्रेम पण इथे तुम्ही लावू शकता. आता इथे बघा 5:21चं क्रॉसओव्हर होतंय. ओके. 5:21चं क्रॉसओव्हर झालं. आता इकडनं बघा गोल्ड खालती पडून राहिलेला आहे. इथे पण RSIचं क्रॉसओव्हर झालेलं आहे. इकडनं गोल्ड आपल्याला खाली पडताना दिसतोय. ओके. तुम्ही इथे 44-59ला जर गोल्ड सेल केलं असतं, तर तुम्हाला इथे एक मोठी मूव्हमेंट भेटली असती. 5-6 पॉइंटची मूव्हमेंट तुम्हाला सहज भेटली असती. तुम्ही परत या साइडला गेले, तर 13 मूव्हिंग एव्हरेज जो ऑफ होता, तो तुम्ही काय केला इथे ऑन केला आणि इथे बघू शकता तुम्ही. तर इथे 5 मूव्हिंग एव्हरेजला 21 मूव्हिंग एव्हरेजचा क्रॉसओव्हर झालेला आहे आणि 13 मूव्हिंग एव्हरेज पण सुद्धा खालती चाललेला आहे. म्हणजे आता हा जो ट्रेंड आहे आपण हा राईट करू शकतो. क्लिअर? तर अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस करा. डेमो अकाउंट आहे. जेवढ्या चुका करता येईल तेवढ्या चुका करा. वेगवेगळे सेटअप्स लावा. कोणाला जर वाटतं की 5:21 मला आवडतं तर ते लावा. कोणाला वाटतं की 50 आहे 200चा क्रॉसओव्हर बघायचा तर ते लावा. तुम्हाला जे योग्य वाटतं ते लावा. जसं दिसेल तसं लावा. प्रॅक्टिस करा. चुका करा. चुकातनं शिकत जा. ओके. तर अशा पद्धतीने आपण भविष्यात ज्या स्ट्रॅटेजी आपल्याला दिसेल त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवू. ओके. तर गोल्डमध्ये जी स्ट्रॅटेजी असेल त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवू आणि ते तुमच्यासमोर मी इथे मांडण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला हे चॅनल आवडलं तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुम्ही बघू शकता इथे गोल्डमध्ये एक डाउन साइडला मूव्हमेंट आपल्याला मिळते. कारण की इथे 5 आणि 21चा क्रॉसओव्हर झालेला आहे आणि 13 मूव्हिंग एव्हरेज सुद्धा इथे खालती जातोय. तर अशा पद्धतीने आपण MT5 मध्ये ट्रेडिंग सेटअप लावला. आपण येणाऱ्या कालावधीमध्ये असे स्ट्रॅटेजीचे व्हिडिओ तयार करू आणि आपण फॉरेक्स मधील आपले एज्युकेशन वाढवण्याचा प्रयत्न करूयात. थँक्यू.